नमस्कार. आज पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2025-26च्या ज्या होत्या, आज स्टेला मेरिसमध्ये प्रभाग 5चं चांगलं मतदान झालं. तर इथे आज आपल्यासोबत काही पदाधिकारी आणि ज्यांनी मतदान केलेलं आहेत अशी बरीच मंडळी आपल्यासोबत आहेत. तर आज आपण त्यांना विचारू, ते आपलं नाव सांगतील आणि आजचा रिस्पॉन्स कसा होता, नवीन मतदारांचा रिस्पॉन्स कसा होता आणि आपल्याला सरकारकडनं प्रशासनाकडनं कशी मदत झाली ते आपण थोडक्यात सांगावे. नमस्कार. जय महाराष्ट्र. मी संजय शेळके, वडगाव शेरी मतदारसंघामध्ये. खरं तर हे महानगरपालिकेची निवडणूक होती, म्हणजे शहराच्या विकासाचा जो केंद्रबिंदू असतो हा महानगरपालिका असतो. आणि गेली जवळजवळ 9-9.5 वर्ष या ठिकाणी मतदान झालं नव्हतं. 4 वर्ष लांबलेली ही निवडणूक आज प्रत्यक्षात आज त्याचा म्हणजे निवडणुकीचा आज शेवटचा दिवस म्हटलं तरी चालेल. आणि आज वडगाव शेरीमध्ये अतिशय उत्कृष्ट प्रमाणे तरुणांनी आणि सर्वच कार्यकर्त्यांनी मतदानाच्या बूथवरती गर्दी केली आणि चांगला असा उत्साह या ठिकाणी मतदानाचा होता. आणि लोकांनी ज्याप्रमाणे मतदान केलं, जे प्रमाणे प्रशासनाने जे सोयीसुविधा केल्या होत्या त्या पद्धतीनं आज अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी मतदान आपल्याला पाहायला मिळालं. मला वाटतं वडगाव शेरी आमचा जो 5 नंबरचा प्रभाग आहे यामध्ये 50च्या जवळपास मतदान 50-55% मतदान होईल असा अंदाज आहे. अजून अधिकृत माहिती मिळायची, परंतु अतिशय जे उमेदवार असतील सगळ्यांनी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्वांनी एकमेकाचा प्रचार केला आणि आजच्याला ही निवडणूक चांगली शांतता प्रिय अशी मार्गाने चांगल्या प्रकारे या ठिकाणी ही निवडणूक होऊ घातलेली आहे. आता उद्या याचा रिझल्ट लागेल आणि त्यानंतर जो कोणी उमेदवार निवडून येतील त्यांनी समाजासाठी आणि प्रत्येक घटकापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत यांनी मतदानाच्या माध्यमातून जे निवडून आले आहेत 5 वर्षे समाजाची सेवा करण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी जर गेला आहात तर खरंच त्या सेवेच्या माध्यमातून सर्वसामान्य तळागाळातील माणसाचं काम करावं. गोरगरिबांना ज्या सुविधा मिळत नाही, वडगाव शेरीमध्ये सगळ्यात महत्वाची पाण्याची सुविधा आहे, रस्ते अपुरे आहेत, गटारी लाईन असतील, मोठा पाऊस पडला तर बऱ्याच ठिकाणी गटरे तुंबतात आणि लोकांना जाण्या येण्याचे मुख्य रस्ते आहेत ते पण अडकले जातात. तर ह्या येणाऱ्या ज्या नगरसेवक निवडून येतील त्यांनी येणाऱ्या 5 वर्षाकरता लोकांची सेवा करावी अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी सर्वच उमेदवार असतील, सर्वच मतदार असतील, यांना मी शुभेच्छा देतो की अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी मतदान वडगाव शेरीमध्ये घडवून आणलं. त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.